देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेत। एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी फडणवीस वर्षावरती दाखल झाल्याचं कळतंय। मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीस आता वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आधी तीन नेत्यांमध्ये काही वेळापूर्वी चर्चा झाली आणि त्यानंतर आता स्वतः देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। शिंदे यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होणार आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, आधी तीन नेत्यांची झालेली बैठक आणि आता देवेंद्र फडणवीस हे सुद्धा वर्षावरती पोहोचलेले आहेत, काय कळतंय नेमकं? नक्कीच गुरु, नुकतेच आता देवेंद्र फडणवीस आहे ते वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। याआधी आपण पाहायचं झालं तर बंद दाराआड जी चर्चा आहे ती गिरीश महाजन असतील, त्याच्यासोबतच उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेली होती। कालपासूनचा जर आपण दिनक्रम पाहिला तर काल रात्री गिरीश महाजन आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ठाणे निवासस्थानी आलेले होते आणि त्यानंतर आज सकाळी उदय सामंत आहेत ते सागर बंगल्यावरती गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। ही संपूर्णपणे राजकीय चर्चा आहे ती झालेली होती आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळी झालेल्या या बैठकीमध्ये देखील कुठली खाती असतील किंवा ज्या राजकीय चर्चा आहेत त्या या ठिकाणी झाल्याच्या माहिती आहे ती मिळते आणि तेवढ्यातच आता देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत आणि वर्षा बंगल्यावरती आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जी होणारी बैठक आहे ती खूप महत्त्वाची मानली जाणार आहे। कारण उद्या या ठिकाणी केंद्रातून भाजपचे वरिष्ठ नेते आणि निरीक्षक या ठिकाणी पोहोचतायत आणि त्याच्यामध्ये देखील ही जी बैठक आहे ती पार पडणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीला खूप महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। या बैठकीतून नक्की आता काय राजकीय चर्चा होत आहेत आणि मुळात जर प्रश्न आपण पाहिला तर या ठिकाणी मंत्रिपदांचा आहे, कुठली मंत्री जी खाती आहेत ती खाती देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवतात आणि इतर जी खाती आहेत ती एकनाथ शिंदे यांच्याकडे देतात, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु या बैठकीतून आता नक्की काय राजकीय चर्चा होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गुरु निखिल, आता ज्या क्षणाला देवेंद्र फडणवीस हे वर्षावरती आहेत तेव्हा वर्षावरती आणखी कोणकोणते नेते उपस्थित आहेत याविषयी काही कळू शकलाय का? नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शिवसेनेचे जे नेते आहेत ते उदय सामंत असतील ते काही वेळापूर्वी वर्षा बंगल्यावरून निघाले, परंतु त्याच्या आधी महत्त्वाचे नेते म्हणून ज्यांनी हा संपूर्णपणे जो कार्यभाग पाहिलेला होता ते म्हणजे गुलाबराव पाटील असतील, त्यासोबतच संजय शिरसाट हे देखील काही वेळापूर्वी या ठिकाणी वर्षा बंगल्यावरती होती। महत्त्वाची भूमिका म्हणजे शिवसेना ही ह्या सरकार स्थापनेमध्ये नक्की काय भूमिका घेते आणि त्याच्यामध्येच शिवसेनेकडे आता किती मंत्रिपदं येत आहेत आणि कुठली खाती येतात या संदर्भात ही जी संपूर्ण चर्चा आहे ती एकनाथ शिंदे यांच्यासोबत ह्या सर्व नेत्यांनी केलेली होती। मग त्याच्यानंतरच आता भाजप स्वतःकडे कुठली जी खाती आहेत ते ठेवत आहेत आणि त्याच्यामध्येच शिवसेनेला एकनाथ शिंदेंना कुठली खाती देतात या संदर्भात ह्या चर्चा आहेत। यामुळे हे संपूर्ण नेते आहेत ते वर्षा बंगल्यावरती होते, आता देवेंद्र फडणवीस आहेत ते वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत। गुरु धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर वर्षा बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस हे काही वेळापूर्वीच पोहोचलेले आहेत, त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे अर्थातच याची उत्सुकता लागलेली आहे। थोड्या वेळापूर्वीच तीन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झालेली होती आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे काही वेळापूर्वीच वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षा निवासस्थानी पोहोचले आणि तेव्हापासूनच एकूणच बैठकांचं सत्र आपल्याला वर्षा निवासस्थानी पाहायला मिळते आणि त्यातलीच ही महत्त्वाची भेट एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सध्या सुरू आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याचं कळते। काही वेळापूर्वी शिंदे त्याचबरोबर महाजन आणि उदय सामंत यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली आणि त्यानंतर होत असलेली ही महत्त्वपूर्ण अशी भेट वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस दाखल झालेले आहेत। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावल्यानंतर ते चेकअपसाठी रुग्णालयामध्ये गेलेले होते आणि त्यानंतर ते थेट वर्षा निवासस्थानी पोहोचले आणि तेव्हापासूनच एकूणच वर्षावरती आता आपल्याला भेटीगाठींचा बैठकांचा सिलसिला पाहायला मिळतो आणि त्यातलीच ही महत्त्वाची भेट आता या क्षणाला वर्षा निवासस्थानी होते। त्यामुळे अर्थातच या भेटीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष, कारण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सध्या भेट सुरू आहे। काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सध्या भेट सुरू असल्याचं कळते। काही वेळापूर्वीच तीन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झालेली होती। एकनाथ शिंदे, गिरीश महाजन आणि त्यासोबतच उदय सामंत या तीन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आणि त्यानंतर होत असलेली फडणवीस आणि शिंदे यांच्यामधली ही भेट।
आणि याच विषयी आपण अधिक बोलूया. प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहे. सुशांत, वर्षा निवासस्थानी एकाएकी देवेंद्र फडणवीस पोहोचलेत, नेमकं काय कारण कळतंय, काय मुद्दे या भेटीमागचे, या बैठकीमागचे? गुरु, आपण जर बघितलं असेल तर कालपासून घटनाक्रम पाहिला असेल तर गिरीश महाजन हे संकटमोचक आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आहेत. काल ते एकनाथ शिंदे यांची ठाणे निवासस्थानी त्यांच्या जाऊन त्यांनी भेट घेतली, चर्चा केली, त्यांच्या तब्येतीची खऱ्या अर्थाने विचारपूस केली. त्यानंतर आज देखील एकनाथ शिंदे, गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली आणि